मधल्या या संबंध कालावधीमध्ये खरं तर स्वर्गीय अजितदादा असतानाच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये तटकरे साहेब आणि अजितदादा फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यासोबत चर्चा होऊन तिथं भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष हे निवडणुकीपूर्वीच्या युतीमध्ये सुद्धा ठरलं गेलेलं होतं. त्यानुसार आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचा उमेदवारीचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मधल्या या संबंध कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मग धाराशिव असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तर या संबंध याच्यामध्ये महायुतीनी अधिकाधिक ठिकाणी बहुतांशी ठिकाणी एकत्रितपणाने यावं अशा पद्धतीची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार असतील, आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तिथून उदय सामंत साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतली. पण पहिल्या या 12 निवडणुकांमध्ये रायगडच्या जिल्हा परिषदेची आज निवडणूक लागलेली आहे आणि या संबंध कालावधीमध्ये जी काही चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये झाली त्याच्यामध्ये साधारणपणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक तर त्यावेळेला लढवली गेली, पण आत्ता अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असतील, पुढच्या कालावधीमध्ये विशेष समित्यांचे सभापती असतील, याच्यामध्ये एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम आपण करावं. याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना त्यांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेससोबत सुद्धा सकारात्मक चर्चा ही झालेली आहे. शेवटी प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका झालेल्या आहेत. 2017 शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून मला माझ्या पक्षाने त्यावेळेला संधी दिली. उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेला ॲडव्होकेट अस्वादजी पाटील होते. सभापती म्हणून त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी काम केलं आणि जवळपास 8-9 वर्षाच्या नंतर या निवडणुका झाल्या. साधारणपणे निवडणुका होत असताना प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य जो निवडून येतो त्याला असं वाटत असतं की बाबा आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं करण्याची संधी मिळावी. शेवटी आता त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उत्तर हे विकास कामांच्या रूपाने द्यायचं असतं. संबंध व्यापक हिताचा विचार करून आज शिवसेनेचे सुद्धा मला वाटते मानसीताई आले होते, विकासजी सुद्धा आले होते, रसिकाताई असतील, इतर त्यांचे चंद्रकांतजी कळंबे असतील, इतर त्यांचे सदस्य सुद्धा आले आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या ज्या काही सूचना आहेत आणि आदेश आहेत याचं पालन करून त्या ठिकाणी आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा अर्ज ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही दाखल केला त्यावेळेला ते सुद्धा होते. भारतीय जनता पक्षाकडून तर तिन्ही आमदार मोदी असतील, खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील, हे सुद्धा होते. सगळे वरिष्ठ जिल्हा परिषदचे सदस्य आम्ही त्या ठिकाणी अनिकेतभाई असतील, कार्याध्यक्ष असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये पुढचे 5 वर्ष काम करत असताना लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करावं या पद्धतीनं ही पावलं उचलली गेलेली आहे. मी तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आभार मानेन. त्याचबरोबर इतर मित्र पक्षांनी सुद्धा ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याही पक्षाच्या नेत्यांचे आभार मानेन आणि जिल्ह्याच्या प्रगतिशील वाटचाली आम्ही आत्ता आज जिल्हा परिषदेची निवडणूक होती. आज जिल्हा परिषदेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आज ही निवडणूक पार पाडणं, विशेष समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक ही एकत्रितपणाने पार पाडणं आम्ही या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत. योग्य वेळी जो पुढचा विषय आहे त्या संदर्भातला पण निर्णय घेतला. पालकमंत्री पदाचा डेडलाईन काय आहे का? पुढे कधीपर्यंत लागेल? अशी काही डेडलाईन दिलेली नाही. आम्हाला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी, रवींद्र चव्हाण साहेब, तटकरे साहेब सगळे मिळून योग्य पद्धतीनं राज्याच्या आणि जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने